मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. म्हणजे एकदाच्या निवडणुका जाहीर झाल्या बाबा असं म्हणायची बारी आलेली लोकांना. म्हणजे ही का म्हणतोय की खरं तर पूर्वी प्रत्येक 5 वर्षाला नवीन सभापती असेल, नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा नवीन सरपंच असेल, तो प्रत्येक 5 वर्षाला बदलायचा किंवा तो बरोबर 5 वर्षाला तो विराजमान व्हायचा. परंतु गेल्या काही वर्षामध्ये लोकांना निवडणुका आठवणात्याच. निवडणुका असतात की काय. आता ह्या जी मुलं गेल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस जी मुलं लहान होती ती मुलं आता काही ठिकाणी 8 वर्ष झालं, काही ठिकाणी 7 वर्ष झालं निवडणुका झालेल्या. त्या ठिकाणची ती मुलं आता मोठी झाली, त्यांना वाटतं निवडणुका असतात काय. नेमके असं का वाटतंय की खरं तर काँग्रेसच्या काळामध्ये किंवा पहिल्या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षाला बरोबर निवडणुका व्हायच्या. परंतु घटनेमध्ये प्रत्येक 5 वर्षांनी निवड झाली पाहिजे असं त्यामध्ये आहे. तरी सुद्धा इथं 8-8 वर्ष 7 वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत. ह्या सरकारचं धोरण काय होतं काही माहिती नाही. म्हणजे मला सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, परंतु हे घडलं ह्याला समजा जनता साक्षीदार आहे. परंतु एकदाच्या आता सरकारने निवडणुका जाहीर केल्यात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, ह्या निवडणूक आता सुरुवातीला नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2025 आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यामध्ये 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या कशा पद्धतीने जाहीर झालेल्या आहेत म्हणजे फॉर्म भरायची तारीख कधी आहे, फॉर्म काढायची तारीख कधी आहे, छाननी कधी आहे आणि मतदान कधी आहे आणि निवडणूक म्हणजे मतदानाचा निकाल कधी आहे हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत. अर्ज दाखल करण्याची सुरुवात 10 नोव्हेंबरला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर पर्यंत आहे. अर्जाची छाननी 18 नोव्हेंबरला होणार आहे आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 25 नोव्हेंबर आहे. आता हे झाल्यानंतर मधला काळ जो आहे तो प्रचारासाठी आहे. त्याच्यानंतर मतदान हे 2 डिसेंबरला होणार आहे आणि मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला होणार आहे. म्हणजे हे फक्त 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतीची निवडणूक आहे. निवडणूक जाहीर झालेली आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती होईल, त्याच्यानंतर ग्रामपंचायत होईल. त्याच्यात त्या कधी होत आहेत, परंतु अशा पद्धतीने सिरियल आहे, अशा पद्धतीने निवडणुका होणार आहेत. खरं तर आता ह्या निवडणुकाचं एकदाच बिगुल वाजलंय. आता ही रणधुमाळी सुरू आहे. कोण कुठल्या जागेवर उभा राहणार, कोणाला कुठल्या पक्षाचं तिकीट मिळणार, कोण ह्या पक्षात त्या पक्षात उडी मारणार, नाही तिकीट मिळालं तर नाराज होऊन दुसऱ्या पक्षात कोण जाणार, हे आता सारी राजकीय गंमत आपल्याला बघायला मिळणार. पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.